नमस्कार विद्यार्थी मित्र, मी मधुरा ओझरडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे इथे कार्यरत आहे। आपण अगोदर बघितलेला आहे, अगोदरच्या भागांमध्ये आपण अकाउंट्स या विषयाचा दुसरा टॉपिक सुरू केलेला होता, नफा न कमावणाऱ्या संस्थांची खाती, आणि त्याचे आपण प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह केले होते आलेलो आहोत। आज पण आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत आणि याच्यानंतर मी तुम्हाला काही परीक्षेसाठी जे उपयुक्त आहे असं मार्गदर्शनपर काही स्लाइड्स केलेले आहेत, त्याचं पण आपण डिस्कशन करूया। तर आपण आता पहिल्यांदा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्र हो, याच्या अगोदर आपण जे प्रॉब्लेम बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आपण कॅपिटलायझेशनच्या ॲडजस्टमेंट्स बघितल्या, त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन मागच्या वर्षीचं आणि चालू वर्षीचं, तसंच अगोदर आगाऊ काही मिळालेलं असेल तर त्याचे इफेक्ट्स कसे द्यायचे हे बघितले। त्याच्यानंतर मेडिसिन्स, ड्रग्ज, स्टेशनरी कन्झम्पशन कसं काढायचं, त्याच्यानंतर ॲक्रुड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट, ॲडिशनल ड्रॉइंगची ॲडजस्टमेंट, एवढ्या आपण हे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहोत। आज आपण प्रॉब्लेम नंबर 13 ने सुरुवात करणार आहोत। याच्यामध्ये हा तुमच्या पुस्तकातलाच प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 13, पान नंबर 122। तुम्ही पुस्तक उघडलं तर जास्त बरं पडेल। मोरया स्पोर्ट्स क्लब ठाणे ह्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे। रिसीट आणि पेमेंट अकाउंट इयर एंडिंग दिलेलं आहे 31 मार्च 2020, म्हणजे 19-20 हे चालू वर्ष आहे। हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, हा पहिल्यांदाच क्लिअर करून घ्यायचा। दरवेळेला मी प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे तुम्हाला। रिसीट साईड दिलेली आहे, तिथं बॅलन्स ब्रॉट डाऊन पहिल्यांदा दिलाय, सबस्क्रिप्शन, एंट्रन्स फीज, लॉकर रेंट आणि डोनेशन्स या गोष्टी दिलेल्या आहेत। पेमेंट साईडला बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे, सॅलरी, इन्शुरन्स प्रीमियम, इंटरेस्ट, रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस, फर्निचर, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक। आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट असा की ह्याच्यामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे, तारीख नीट बघून घ्यायची। बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2019 ही तारीख आहे, म्हणजे मागच्या वर्षीचं जे आहेत आपल्याला ॲसेट्स अँड लायबिलिटीज या इथं दिलेल्या आहेत। याच्यामध्ये कॅपिटल फंड आहे, बँक ओव्हरड्राफ्ट जो आपण अगोदर बघितला, पेमेंट साईडला तोच आहे, बघा वाटल्यास तुम्ही इथं पेमेंट साईड 38,000 आणि हा इथला जो ओपनिंग बॅलन्स जो आहे 12,000 हा पण इथं तुम्हाला कळेल। त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी आहे 4,000 रुपये। ॲसेट साईडला मशिनरी, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम, फर्निचर, कॅश इन हँड, आउटस्टँडिंग लॉकर रेंट या गोष्टी दिलेल्या आहेत। ॲडजस्टमेंटमध्ये सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट आहे, त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम त्यांनी जो दिलेला आहे त्याची ॲडजस्टमेंट आहे, प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम आहे आणि तो चालू वर्षाचा आहे। त्याच्यानंतर डेप्रिसिएशन फर्निचरवर आपल्याला काढायचं, त्याची ॲडजस्टमेंट आणि लॉकर रेंटची ॲडजस्टमेंट आहे। तर आपण पहिल्यांदा पोस्टिंगचा भाग बघून घेऊया। सबस्क्रिप्शन हे आपलं इन्कम साईडला येणार आहेत। ज्या आयटम्सना ॲडजस्टमेंट्स आहेत ते मी बोल्डमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तुमचं गोंधळ होणार नाही अजिबात। एंट्रन्स फीज हे कॅपिटलाइज करायचे, त्याचा पण इफेक्ट दिलेला आहे की बॅलन्स शीट लायबिलिटीला ती पूर्ण ॲड आपल्याला करावी लागणार आहे। एंट्रन्स फीज आपल्याला कॅपिटलाइज करायची आहे, बॅलन्स शीट लायबिलिटीमध्ये कॅपिटल फंडमध्ये आपल्याला ती ॲड करावी लागणार आहे। त्याच्यानंतर लॉकर रेंट हे इन्कम आहे, त्याच्यानंतर डोनेशन्स हे पण आपल्याला बॅलन्स शीट लायबिलिटी कॅपिटल फंडमध्ये ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर आहे पेमेंट साईडला आपण ओव्हरड्राफ्टचं बघितलेलं आहे, त्याचं पोस्टिंग आपल्याला करायचं नाही आहे। सॅलरी एक्सपेंडिचरला येणार आहे, इन्शुरन्स प्रीमियम पण एक्सपेंडिचरला, दोन्हीलाही ॲडजस्टमेंट आहे। त्याच्यानंतर इंटरेस्ट आणि रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस ह्याचं नुसतं पोस्टिंग होणार आहे, त्याला कुठेही ॲडजस्टमेंट नाही आहे। परत शेवटचा भाग आहे तो महत्त्वाचा, फर्निचर हे तुम्हाला पेमेंटला दिलेलं आहे, पण ही आहे ॲसेट, त्यामुळे क्लोजिंग बॅलन्स शीट ॲसेट हे महत्त्वाचा ह्याचा जो काही पोस्टिंग आहे हे लक्षात घ्या, चुकूनही एक्सपेंडिचरला लिहायचं नाही आहे। त्याच्यानंतर शेवटचा भाग आहे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, ते पण ॲसेटला आहे। फर्निचरला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे ते बोल्डमध्ये दिलेलं आहे। आता इथे या ओपनिंग बॅलन्स शीट आहे, ही ओपनिंग बॅलन्स शीटला पण पोस्टिंग आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीटवरून क्लोजिंग बॅलन्स शीटला करावं लागणार आहे। ते कशाचं करायचं आहे ते मी इथं दिलेलं आहे। काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, एक्सपेंडिचरचे पण ह्याच्यात आणि इन्कमचे पण इफेक्ट्स आहेत, तर हे व्यवस्थित समजून घ्यायचं। मागच्या प्रॉब्लेममध्ये पण मी तुम्हाला सांगितलेले होते। कॅपिटल फंड क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटीला जाईल, ओव्हरड्राफ्टचं कुठेही पोस्टिंग होणार नाही। आउटस्टँडिंग सॅलरी ही मागच्या वर्षीची आहे, तर त्याचा जो इफेक्ट येणार आहे हा आपल्याला सॅलरीमधून डिडक्ट करायचा। आपल्याला फक्त चालू वर्षाचा जो काही असेल तेवढाच भाग कन्सिडर करायचा असतो। इथं सॅलरी दिली आहे, त्यांनी अगोदरच्या वर्षाची दिली आहे, त्याच्यानंतर समजा पुढच्या वर्षाची दिलेली असेल तर ती पण आपल्याला कन्सिडर करता येत नाही। फक्त चालू वर्षाची जे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आहेत ते व्यवस्थित नियमाप्रमाणे आपल्याला येणार आहेत।
त्याच्यानंतर ॲसेट साईड बघा तुम्ही, मशिनरी आहे त्याचं पण ॲसेटला पोस्टिंग होईल, त्याला कुठलीही ॲडजस्टमेंट नाही. त्याच्यानंतरचा भाग आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन तुम्ही बघितलं तर इथं 8,000 रुपये दिलेलं आहे आणि तुम्ही तुमच्या, आपण इथं ॲडजस्टमेंट पण बघूया. इथं बघा तुम्ही या ॲडजस्टमेंटमध्ये की ह्याच्यामध्ये 3,000 रुपये हे मागच्या वर्षीचे आहेत, पण मुळात इथं तुम्ही इथं पण वरती हा भाग आहे, फक्त ह्याच्यात पोस्टिंग नाहीये. इथं तुम्ही आपण व्यवस्थित बघितलं तर 8,000 रुपये मूळचे तुमचे आउटस्टँडिंग आहेत आणि चालू वर्षात ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले की 3,000 रुपये मिळाले, म्हणजे अजून सुद्धा आपल्याला 5,000 रुपये हे मिळायचे राहिलेले आहेत. तर ह्याचा आपल्याला इफेक्ट हा क्लोजिंग बॅलन्स शीट ॲसेटला द्यावा लागेल आणि ही ॲडजस्टमेंट मी पोस्टिंगची जी स्लाइड आहे त्याच्या खाली करून दिलेली आहे, त्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही, त्याचे व्यवस्थित इफेक्ट पण दिलेले आहेत. तसंच आपल्याला प्रीपेड इन्शुरन्स आहे. आता हा जो प्रीपेड इन्शुरन्स आहे हा 2,000 रुपये आहे आणि तुम्ही ॲडजस्टमेंट बघितली तर तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम जो दिलेला आहे, इथं बघूया आपण म्हणजे गोंधळ नाही होणार तुमचा. 31 मार्च 2020 दुसरी ॲडजस्टमेंट बघा. प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम वॉज 2,500, 2,500 रुपये तुमचा प्रीपेड इन्शुरन्स हा फक्त चालू वर्षाचा आहे. आणि हा जो आहे 2,000 रुपये जो वरती नमूद केलेला आहे हा मागच्या वर्षीचा आहे, म्हणजे मागच्या वर्षी या वर्षीचा जो काही प्रीपेड म्हणजे अगोदरच त्यांनी पेमेंट केलेला आहे, तर तशी ती अमाऊंट आहे 2,000 रुपये. ह्याच्यात कुठेही गल्लत करून घेऊ नका तुम्ही. आणि त्याप्रमाणे आपल्याला ह्याचा इफेक्ट द्यायचा आहे की तो मागच्या वर्षी दिलेला असला पण तो आहे कुठला, या वर्षाचा, बरोबर आहे. मागच्या वर्षीचा प्रीपेड आहे, या वर्षीचा आहे, अगोदरच्या आपण प्रॉब्लेम्समध्ये बघितलेले आहे, त्यामुळे तो एक्सपेंडिचर साईडला इन्शुरन्स प्रीमियम मध्ये ऍड होणार आहे. फर्निचर, क्लोजिंग बॅलन्स शीट ॲसेट, कॅश इन हँड ह्याचा आता कुठेही पोस्टिंग नाही, हे आपण पोस्टिंगचाच भाग आहे हा. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग लॉकर रेंट हे तुम्हाला इन्कम साईडला म्हणजे लॉकर रेंट मधून डिडक्ट करायचं आहे. तर ह्याचं हे डिस्कशन झाल्यानंतर आता तुम्ही हे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट बघू शकाल. आपण एक स्टेप बाय स्टेप बघूया पोस्टिंग ह्याचं. तुम्ही पहिल्यांदा पेमेंट साईड बघा. सॅलरी, इन्शुरन्स प्रीमियम हे इनर कॉलमला लिहायचंय. सॅलरी 17,500, इन्शुरन्स प्रीमियम इनर कॉलम. या ॲडजस्टमेंट आहेत. या ॲडजस्टमेंटचं आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. त्याप्रमाणे सॅलरीमध्ये 2018-19चे जे काही आहेत ते आपल्याला वजा करावे लागणार आहेत. ही 4,000 रुपये किंमत वजा करून 13,500 आउटरला येईल. इन्शुरन्स प्रीमियम हे जे आहे हे प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम 2019-20चा जो आहे तो आपल्याला लेस करायचा आहे आणि जो मागच्या वर्षी मिळालेले 2,000 रुपये ते ऍड करायचे आहेत, कारण ते चालू वर्षाचे असणार आहेत, फक्त ते अगोदर दिले गेलेले आहेत 10,500. आणि आपल्याला आता ही पोस्टिंगची इथं बघितलं तर इंटरेस्ट आणि रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस जे आहेत हे तुमचे फक्त तुम्हाला पोस्टिंग करायचं आहे. आणि फर्निचर, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे ॲसेट लावणार आहे. पहिल्यांदा हे पोस्टिंग बघून घ्या. इंटरेस्ट पेड, रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस ह्याचं पोस्टिंग. वरती जे आपण ऍडजस्टमेंट केलेले आहेत ह्याचे सेकंड इफेक्ट पण मी तुम्हाला अगोदर डिस्कस केलेले होते, त्याप्रमाणे आपण इथं सेकंड इफेक्ट पण त्याचे बघूया. पहिल्यांदा पोस्टिंग बघा. मशिनरी इनर कॉलमला नाही लिहिलेलं, ते आउटरला लिहिलेलं आहे कारण त्याला ऍडजस्टमेंट नाही. फर्निचर इनर कॉलमला लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो आहे मी तुम्हाला प्रीपेड इन्शुरन्स ही ऍडजस्टमेंट एक्सप्लेन केलेली आहे, त्याप्रमाणे त्याचा इफेक्ट दिलेला आहे. आणि सबस्क्रिप्शनचा भाग हा आपण अगोदर डिस्कस केला होता, आता पोस्टिंग मध्ये येईल तेव्हा आपण परत बघूया ते. आता आपली रिसिट साईड बघा. सबस्क्रिप्शन इन्कम आहे त्याप्रमाणे ते येणार आहे. सबस्क्रिप्शन इनर कॉलम ऍडजस्टमेंट मी अगोदरच एक्सप्लेन केलेली आहे, परत ती करीन. त्याच्यानंतर एंट्रन्स फीज, डोनेशन्स हे कॅपिटलायझेशन आणि लॉकर रेंटचं फक्त पोस्टिंग येणार आहे. लॉकर रेंट बघा तुम्ही इथं इनर कॉलमला पोस्टिंग केलेलं आहे. एंट्रन्स फीज आणि डोनेशन्स हे कॅपिटलायझेशन आपण इथं 100% वजा केलेले, बाहेर नील आहे म्हणजे शून्य लिहिलेलं आहे. इथं बघा तुम्ही कॅपिटल फंडमध्ये एंट्रन्स फीज आणि डोनेशन्स हे ऍड केलेलं आहे. आता महत्वाचा हा जो भाग आहे फर्निचरचा, हा बॅलन्स शीट ॲसेट हा मी इफेक्ट सांगितला, पण हे पेमेंटला आहे. मुळात आपल्याला तुम्ही ओपनिंग बॅलन्स शीटचे जे आपण इफेक्ट बघितले होते त्याच्यात पोस्टिंग आलं होतं आणि हे 30,000 रुपये जे आहेत हे ऍड होणार आहेत त्याच्यात. तर जे ॲडिशनल परचेस आहे हे 30,000 रुपये ऍड केल्यानंतर तुमची 45,000 रुपये तुमचं टोटल फर्निचर होतं. तुम्ही डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट इथं आपण बघितली तर त्याला फर्निचरला त्यांनी डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट ही 3,000ची दिलेली आहे, तेवढं आपल्याला वजा करावं लागणार आहे. आणि शेवटची एक लॉकर रेंटची ऍडजस्टमेंट आहे. फर्निचरमधून ती वजा केली
त्याचा जो दुसरा इफेक्ट आहे हा एक्सपेंडिचर साईडला दिलेला आहे, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 3,000 रुपये. आता मी तुम्हाला लॉकर रेंटचं सांगितलं होतं की आपण पोस्टिंग केलेलं होतं, पण त्याच्यात जे आउटस्टँडिंग आहे 2018-19चे ते आपण वजा केलेले आहेत 500 रुपये. हे अगोदर पण इफेक्टमध्ये मी सांगितलेलं होतं. आणि आउटस्टँडिंग जे चालू वर्षाचे आहे 2019-20 याचे 400 रुपये आपण ऍड केलेले आहेत. आणि बाहेरची फिगर जी आलेली आहे ती 1400 रुपये आहे. याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो लॉकर रेंट 400 रुपये हा आपण चालू वर्षाचा आहे तो दिलेला आहे. सबस्क्रिप्शनचा जो भाग मी सांगितला होता आपण डिस्कस केला, पण मी इथे तुम्हाला व्यवस्थित परत समजावून सांगते. सबस्क्रिप्शन 1,05,000 आहे. 2018-19चं 3,000 रुपये मिळालेले ते वजा करायचं आहे आणि चालू वर्षाचं जे आहे ते तुम्हाला 14,000 रुपये ऍड करावं लागणार आहे. आता ह्याचा जो दुसरा इफेक्ट आहे सबस्क्रिप्शनचा हा मी मगाशी ऍडजस्टमेंट करून दाखवलेली आहे की 8,000 रुपये तुमचे मूळचे होते आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 18-19चं. 3,000 रुपये त्याच्यातले यावर्षी मिळाले, म्हणजे अजून सुद्धा 18-19चे 5,000 रुपये हे आउटस्टँडिंग आहेत आणि चालू वर्षाचे जे 14,000 आहेत ते जसे तसे आपल्याला लिहावे लागणार आहेत. इथं आपल्या ऍडजस्टमेंटचं सगळं पोस्टिंग झालेलं आहे. ऍडजस्टमेंटचं पोस्टिंग झाल्यानंतर इथं इन्कम साईडची टोटल घेतली तर ती 1,17,400. तुम्ही ती एक्सपेंडिचर साईडला लिहिली तर इथं तुम्हाला सरप्लस मिळते 84,800. ते 84,800 तुम्हाला कॅपिटल फंड मध्ये ऍड करावे लागणार आहेत आणि याची बाहेरची जी फिगर मिळते ती 1,59,400. तशीच तुम्ही ऍसेटची टोटल घेतली तर ती पण 1,59,400 ते इथं हा प्रॉब्लेम आपला टॅली होतोय. याच्यानंतरचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये तो 12 नंबरचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की इथं तुम्हाला कॅपिटल फंड दिलेला नाहीये, तर त्या दृष्टीने आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. इथं धनंजय लायब्ररी मुंबई यांची तुम्हाला म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि बाकीची इन्फॉर्मेशन आहे. 2020 हे त्यांनी इथं 31 मार्च 2020 असं दिलेलं आहे, म्हणजेच 19-20 हे तुमचं चालू वर्ष आहे. याच्यामध्ये रिसीट साईड बघा, बॅलन्स ब्रॉड डाऊन आपल्याला आत्ता तो बघायचा नाहीये, पुढे बघूया. ऍडमिशन फीस, सबस्क्रिप्शन, लेक्चर हॉल, हायर चार्जेस, मिसलेनियस इन्कम, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट या रिसीट साईडच्या गोष्टी आहेत. पेमेंट साईडला तुम्हाला सॅलरी, रेंट, इन्व्हेस्टमेंट या गोष्टी आहेत. त्याच्यात इन्व्हेस्टमेंटचा जो इफेक्ट आहे हा ऍसेटचा आहे. पोस्टिंग मध्ये ते मी परत सांगणार आहे. स्टेशनरी, इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे तुमचं एक्सपेंडिचर्स येणार आहे. बुक्स हे तुमचं परत ऍसेटला जाईल. आणि इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018-19 म्हणजे मागच्या वर्षीचे हे तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये घ्यावे लागणार आहेत. आपल्याला इथं आता पुढची तुम्ही स्लाइड बघितली तर तुम्हाला कळेल की ही अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. याच्यामध्ये पहिलीच ऍडजस्टमेंट म्हणून जी काही इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये 31 मार्च 2019 लायब्ररीच्या काय काय ऍसेट्स होत्या या सगळ्या आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट तयार करण्यासाठी वापराव्या लागणार आहेत. बुक्स 50,000, फर्निचर 6,500 आणि मशिनरी 30,000 रुपये. हे महत्वाचा पॉइंट आहे, हा तुमच्या पुस्तकावर पण नमूद करून ठेवा. त्याच्यानंतरची ऍडजस्टमेंट ही सबस्क्रिप्शनची आहे. आउटस्टँडिंग सॅलरी आणि रेंट याची आपल्याला ऍडजस्टमेंट करायची. ऍडमिशन फीज या कॅपिटलाइज करायच्यात, म्हणजे त्या कॅपिटल फंड मध्ये ऍड करायच्यात. फर्निचरचं डेप्रिसिएशन आहे. सगळ्यात महत्वाच्या शेवटच्या 2 ऍडजस्टमेंटांनी थोडंसं म्हणजे शब्दात बदल केलेले, एखाद्या वेळेस तुमचा गोंधळ होऊ शकेल तर नीट वाचा. लायब्ररी बुक्स ही तुम्हाला परचेस केलेली आहे ती 1 एप्रिल 2019 केलेली आहेत आणि त्याच्यावर आपल्याला 10% डेप्रिसिएशन द्यायचं आहे. तर म्हणजे पूर्ण वर्षाचं तुम्हाला डेप्रिसिएशन द्यायचं आहे. तसंच इन्व्हेस्टमेंट पण ज्या आहेत त्या 1 एप्रिललाच त्यांनी खरेदी केलेल्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला 20% इंटरेस्ट द्यायचा आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर आपण पोस्टिंग बघून घेऊ पहिल्यांदा. इथं मी सांगितल्याप्रमाणे ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला तयार करावी लागणार आहे. इथं तुम्हाला रिसीट आणि पेमेंटचं पोस्टिंग सांगितलेलं आहे. ऍडमिशन फीज, सबस्क्रिप्शन. ऍडमिशन फीज 50% कॅपिटल फंड मध्ये ऍड, सबस्क्रिप्शन हे पूर्ण इन्कमला. त्याच्यानंतर लेक्चर हॉल, हायर चार्जेस, मिसलेनियस इन्कम आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे सगळं इन्कमला येईल. त्याच्यात सबस्क्रिप्शनला आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटला ऍडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंटची ऍडजस्टमेंट ही आपण फायनल अकाउंटमध्ये केलेली आहे, पण आता या टॉपिकमध्ये आपण अशा प्रकारची ऍडजस्टमेंट ही पहिल्यांदा करतोय. त्याच्यानंतर पेमेंट साईडला सॅलरी, रेंट हे एक्सपेंडिचरचे आयटम्स आहेत. सगळ्याला ऍडजस्टमेंट्स आहेत. इनर कॉलमला लिहायचं. इन्व्हेस्टमेंट जे आहे ते क्लोजिंग बॅलन्स शीट ऍसेटला जाईल, त्याला पण आपल्याला इंटरेस्ट काढायचा आहे, त्यामुळे ऍडजस्टमेंट करायची इनर कॉलम. स्टेशनरी, इलेक्ट्रिसिटी चार्जेस याला ऍडजस्टमेंट नाही, फक्त एक्सपेंडिचरला पोस्टिंग होईल. आणि त्याच्यानंतर बुक्स हे क्लोजिंग बॅलन्स शीट ऍसेट मध्ये येणार आहे, त्याच्यावर आपल्याला
परत ऍडजस्टमेंट करायचे इनर कॉलमला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2018-19 ओपनिंग बॅलन्स शीटला, आणि इथं आपला जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे हे कॅश बॅलन्स आपल्याला नेहमीप्रमाणे क्लोजिंग बॅलन्स शीटला घ्यायचा आहे. तर इथं जो आता 5,000 रुपये ओपनिंग बॅलन्स आहे, मी इथं ह्याचं एक्सप्लेनेशन दिलं जे मी बोलली आहे ते. पण पहिल्यांदा आपण ह्याचं ओपनिंग बॅलन्स शीट बघून घेऊया. ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये मी आता सांगितलं 2018-19 आहे. तुम्ही लायबिलिटी साईड बघा, 500 रुपये तुम्हाला एक्सपेन्सेस होते पोस्टिंग, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ॲसेट्समध्ये बुक्स, फर्निचर, मशिनरी, कॅश ही आपली ओपनिंग बॅलन्स जो येतो रिसिट साईडला तो आपण इथं लिहिलेला. ह्याचा आपण टोटल्स घेतल्या ॲसेट साईडच्या, तर ती 91,500 तुम्ही ते लायबिलिटीला लिहिलं तर तुम्हाला बॅलन्सिंग फिगर मिळते 91,000. हा 91,000 रुपये हा आपला कॅपिटल फंड झालेला आहे. आता इथं आपण पोस्टिंग बघितलेलं आहे. पोस्टिंग वरून आपण कम्पेअर करून परत मी भाग एक्सप्लेन करते तुम्हाला. 1-2 गोष्टी रिपीट होणार आहेत ज्या तुम्हाला व्यवस्थित समजतील. हे जे ॲसेट्स आहेत याचं आपल्याला पोस्टिंग करावं लागणार आहे. बुक्स, फर्निचर, मशिनरी. बघा तुम्ही इथं बुक्स, पहिली मशिनरी घेतली, मग बुक्स घेतलेले आणि फर्निचर घेतलेले. ठीक आहे. ऍडजस्टमेंट प्रमाणे इनर कॉलमला एक्सप्लेन करताना सांगितलेला भाग आहे हा. कॅपिटल फंड पण आपण केलेलं आहे पोस्टिंग 91,000चं. ठीक आहे. हे पण इनर कॉलमला आहे. आता तुम्ही बघा इथं तुम्ही पेमेंट साईड बघा, सॅलरी आणि रेंट हे एक्सपेंडिचरला येणार आहे. याची ऍडजस्टमेंट आहे आपल्याला, ती ऍडजस्टमेंट व्यवस्थित करायची आहे. आता इथं मी त्याचा एक्सप्लेनेशनचा जो भाग दिलेला आहे, सॅलरी आणि रेंट, आपण मगाशी वाचलं होतं की आउटस्टँडिंग सॅलरी 1,300 रुपये, रेंट 950. इथं ही 3 नंबरला इथं दिलेली आहे, कारण वरचा जो भाग आहे तो कॅपिटल फंडचा आपला झालेला आहे आणि सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट आपण जेव्हा पोस्टिंग करून तेव्हा बघणार आहोत. तर ह्याच्यामध्ये 1,300 रुपये आणि 950 रुपये हे ऍड करायचे आहेत आपल्याला त्या आयटममध्ये, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटीला द्यायचा आहे. बघा इथं एक्सपेंडिचर साईडला 1,300 रुपये ऍड केलेले आहेत सॅलरीमध्ये, आणि 950 रुपये तुम्ही ऍड करून बाहेर आउटरच्या फिगर आलेल्या आहेत. त्याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला लायबिलिटीला इथं दिसतोय. त्याच्यानंतरचा जो भाग आहे हा आपलं स्टेशनरी आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेसचं नुसतं पोस्टिंग आहे. आता आपण इन्कम साईड बघूया. सबस्क्रिप्शन आपण 20,000 रुपये लिहिलेला आहे. आता तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये जो भाग दिलेला होता तर बघा इथं मी एक्सप्लेन करून दिलेला आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 500 रुपये डिडक्ट फ्रॉम सबस्क्रिप्शन डिडक्ट केलेला आहे, आणि त्याचा दुसरा जो इफेक्ट आहे हा पण तुम्हाला इथं दिसलेला आहे. तुम्ही बघा लायबिलिटी साईडला प्री रिसिव्ड सबस्क्रिप्शन. त्याच्यानंतरचा जो भाग आहे इन्कमचा, ऍडमिशन फीज, हे तुम्हाला पूर्णपणे कॅपिटलाइज करायचे आहेत. ऍडमिशन फीज कॅपिटल फंड मध्ये ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर लेक्चर हॉल, हायर चार्जेस आणि मिसलेनियस इन्कम हे जसंच्या तसं तुम्हाला लिहायचं. याच्यात कुठलाही भाग नाहीये की काही ऍडजस्टमेंट वगैरे करायची असा. त्याच्यानंतरचा जो भाग आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 900 रुपये आपल्याला मिळालं, त्याचं पोस्टिंग केलेलं होतं आपण. आता इथं ऍडजस्टमेंट तुम्ही त्याची बघा. इथं तुम्ही शेवटची ऍडजस्टमेंट आहे ही. इथं पण आपण आता पोस्टिंग प्रमाणे ऍडजस्टमेंट बघतोय म्हणून मी ती पहिल्यांदा सांगते. इन्व्हेस्टमेंट तुम्ही परचेस केलेली अगोदर पण सांगितलं ते, तर इन्व्हेस्टमेंटमध्ये जे आपल्याला 20% इंटरेस्ट काढायचं आहे, 1 एप्रिलला ती परचेस केलेली आहे, त्यामुळे पूर्ण वर्षाचं असणार आहे. तर इथं ती मी ऍडजस्टमेंट करून दिलेली आहे. ती इथं बघा तुम्ही की 20% 6,000 वर म्हणजे 1,200 रुपये होतात. त्याच्यातले 900 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत, म्हणजे 300 रुपये अजून अॅक्रुड इंटरेस्ट आहे, त्याचा आपल्याला फक्त इफेक्ट द्यायचा आहे. तर तो इथं दिला, 300 रुपये ऍड केले, आणि त्याचा दुसरा जो इफेक्ट आहे तो इन्व्हेस्टमेंटमध्ये ऍड करून 300 रुपये हा सांगितलेला आहे. याच्यात बुक्स आणि फर्निचरला पूर्णपणे तुमचं 10% जे काही आहे ते डेप्रिसिएशन काढलेलं आहे. याच्यात कुठलं असं नवीन नाहीये हा भाग, आणि त्याचा सेकंड इफेक्ट हा एक्सपेंडिचरला लिहिलेला आहे. इथं आपला प्रॉब्लेमचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. तुम्ही इन्कम साईडची टोटल घेतली तर ती 27,400 आहे, आणि तुम्हाला सरप्लस मिळते 300 रुपये, आणि ते 300 रुपये तुम्ही कॅपिटल फंडमध्ये ऍड केल्यावर तुमची बाहेरची आउटरची फिगर येते 93,550, आणि दोन्ही साईडच्या टोटल तुमच्या मॅच होत आहेत 96,300. इथं तुमचा हा प्रॉब्लेम टॅली होतोय. तर हा प्रॉब्लेम महत्वाचा अशासाठी आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट
आणि कॅपिटल फंड हे काढायचं आहे. ह्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर 9, 10, 11 हे डिस्कस करणार आहोत. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर 9 जो आहे याच्यामध्ये पुस्तकामध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर तिथं तुम्ही सगळ्यांनी हे जे मी स्टेशनरी, रिपेअर्स टू फर्निचर, रेंट, सॅलरी, मिसलेनियस एक्सपेन्स आहे याच्यात 0 शेवटी ऍड करायचं आहे. ते मी इथं नमूद केलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही करा. त्याच्यानंतर इथं एंट्रन्स फीस कॅपिटलायझेशनची ऍडजस्टमेंट आहे. त्याचा इफेक्ट दिलेला आहे की कॅपिटल फंडमध्ये ऍड करायचं आहे पूर्णपणे लायबिलिटी साईडला, पूर्ण अमाऊंट आहे ती. आणि रेंट पेड इन्क्लूड्स 800 रुपये तुम्हाला जे दिलेले आहेत ते पेड फॉर एप्रिल 2018. तर ह्याचा नेहमीसारखा इफेक्ट द्यायचा. चालू वर्षाचा प्रीपेड रेंट डिडक्ट फ्रॉम रेंट, तुम्हाला रेंटमधून ते डिडक्ट करायचं आणि बॅलन्स शीट ॲसेट साईडला त्याचा दुसरा इफेक्ट येणार आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 10 मध्ये परत बिल्डिंग फंडमध्ये तुम्हाला 50% डोनेशन ऍड करायचं आहे. आता 50% 7 लाखाच्या 50% म्हणजे 3.5 लाख रुपये तुम्हाला बिल्डिंग फंडमध्ये ऍड करायचे आहेत आणि राहिलेले 3.5 लाख रुपये हे तुम्हाला इन्कमला दाखवायचे आहेत. ही ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आहे सबस्क्रिप्शनची नेहमीप्रमाणे ऍडजस्टमेंट आहे. तुम्हाला जे सबस्क्रिप्शनमध्ये 5,300 ऍड करायचे आहेत आणि दुसरा इफेक्ट जो आहे तो बॅलन्स शीट ॲसेटला द्यायचा आहे. त्याच्यानंतर शेवटचा भाग आहे तो लाईफ मेंबरशिप फीस पूर्णपणे तुम्हाला कॅपिटल फंडमध्ये ऍड करायची. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम नंबर 11 आहे. आउटस्टँडिंग सॅलरीची ऍडजस्टमेंट आहे. 9,000 रुपये तुम्हाला सॅलरीमध्ये ऍड करायचं इन्कम साईडला आणि त्याचा दुसरा इफेक्ट आहे तो बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला द्यायचा. त्याच्यानंतरची दुसरी ऍडजस्टमेंट आहे ही ट्युशन फीची आहे. 15,000 रुपये आउटस्टँडिंग ट्युशन फीज आहेत. हे तुम्हाला इन्कम साईडला ट्युशन फीजमध्ये ऍड करून बॅलन्स शीट ॲसेटला इफेक्ट द्यायचा आहे. आणि इथं शेवटचं जी ऍडजस्टमेंट आहे ती लायब्ररी बुक्सची आहे. 9,000 रुपयात आणि फर्निचर 10,000 रुपयाचं व्यवस्थित पोस्टिंग करायचं आणि डेप्रिसिएशन काढायचं आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक आहे की तुम्हाला तिथं पुस्तकात दिलेलं उत्तर हे चेंज करायचं आहे. तिथं 48,000 सरप्लस दिलाय, त्याच्याऐवजी 48,800 आहे. इथं आपले सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत. मी तुम्हाला या 2 स्लाइड्स दाखवते. ह्याच्यामध्ये एक सारांश मी दिलेला आहे. तुम्हाला हा टॉपिक तयार करायचा असेल किंवा तयार झाल्यानंतर परीक्षेच्या आदल्या दिवशी बघायचं असेल तरी तुम्हाला हे खूप उपयोगी पडेल. हा आता क्वेश्चन नफा न कमावणाऱ्या संस्थांची खाती, हा जो प्रश्न आहे तो हा 12 मार्काला येतो आणि हा कंपल्सरी आहे आणि ह्याचे 2 ते 3 मार्काचे तुमचे थेरीचे क्वेश्चन्स असतात. तर त्यासाठी ह्याचं प्रिपरेशन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. तुम्हाला जे सोडवून दिलेली उदाहरणं आहेत आणि एक्सरसाइजसाठी दिलेली आहेत ती सगळी करायची आहेत. आता पहिल्यांदा चेक करताना ऍडजस्टमेंट तुमच्या कशा झाल्यात कशा नाहीत हे तुम्हाला अंदाज येतोच, पण तरी सुद्धा तुम्हाला ह्याच्यात मी जो सारांश दिलाय हा 11th आवरला तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्सेस दिलेले असतील ॲसेट लायबिलिटीचे. आता इथं लायबिलिटी असं नको म्हणायला, पण इथं कॅपिटल फंडचा हा महत्वाचा मुद्दा आहे. तर हे सगळे तुम्हाला नमूद करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर काही ठिकाणी कॅपिटल फंड हा तुम्हाला दिलेला असतो, काही ठिकाणी कॅश इंट्रोड्यूस करून तो करायचा असतो. त्याच्यासाठी उदाहरण नंबर तुम्ही बघा, 8 नंबरचा पेज नंबर आहे 83, त्याच्यावर दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये हा वेगळा पॉईंट आहे, हा तुम्ही हे सोडवून दिलेलं आहे म्हणून इथं घेतलेलं नाही, तर तुम्ही हा मुद्दा बघून ठेवा. त्याच्यानंतर काही ठिकाणी कॅपिटलायझेशन म्हणजे तुम्हाला सरप्लस असेल किंवा तुमच्या ज्या काही वेगळ्या फीज असतील ह्या ऍड करून तुम्हाला कॅपिटल फंड तयार करायचा असतो. आणि त्या प्रॉब्लेममध्ये समजा डेफिसिट आलं तर डेफिसिट त्याच्यातून वजा होतो. या पद्धतीने पण आपल्याला कॅपिटल फंड हा तयार करायचा आहे. हे आपण आपल्या सोडवलेल्या उदाहरणातून बघितले. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शनच्या ऍडजस्टमेंट ज्या आहेत मागच्या वर्षीचं आणि चालू वर्षीचं, त्याच्यात काही हा अगोदर मिळालेल्या असतील, काही आउटस्टँडिंग असतील, काही पुढच्या वर्षीचं असेल, या वर्षीच मिळालेलं, तर त्याचे इफेक्ट्स व्यवस्थित येतात ना हे बघायचं. त्याच्यानंतर शेवटी जो मुद्दा मी दिलाय तो बघा, लास्ट इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर, हे 3 वर्षाची सबस्क्रिप्शन तुम्हाला एकाखाली एक दिलेली असतात. त्याच्यामध्ये चालू वर्ष कुठलं, मागचं वर्ष कुठलं, पुढचं वर्ष कुठलं हे महत्वाचं आहे. काही ठिकाणी 4 वर्ष पण दिलेली असतात. तर ह्याच्यामध्ये कुठलाही गोंधळ करू नका. हा पण पॉइंट एक सबस्क्रिप्शनच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आहे की ॲसेट विकली. तर ॲसेट विकली तर बुक व्हॅल्यू कुठली आहे, सेलिंग व्हॅल्यू कुठली आहे, या दोन्ही मधला डिफरन्स काढला की तिथं प्रॉफिट आहे का लॉस आहे हे व्यवस्थित ही ऍडजस्टमेंट येते ना बघा. आणि त्याचा इफेक्ट काय आपण देणार आहोत हे पण या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आहे ओपनिंग बॅलन्स शीटच्या मध्ये जे आयटम्स दिलेत त्याच्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट्स कसे द्यायचे. त्याच्यानंतरचा भाग आहे ड्रॉइंग आणि ॲडिशनल ड्रॉइंग्स. हे मी तुम्हाला एका प्रॉब्लेममध्ये ऍड करून दिलेला आहे. 14 नंबरचा जो आपण सोडवला होता, पुस्तकात नाहीये पण मी दिलेला आहे, तो बघा तुम्ही. त्याच्यानंतर डेप्रिसिएशन काढताना पिरियड किती, 6 महिन्यासाठी आहे, पूर्ण वर्षासाठी आहे, 3 महिने, जे काही असेल त्याप्रमाणे डेप्रिसिएशन काढायचं आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 9 आहे तुमचा, 85 नंबर
वरच्या पानावर आहे त्याच्यातली ऍडजस्टमेंट नंबर 6 ही क्लोजिंग स्टॉकची आणि ही खूप महत्वाची ऍडजस्टमेंट आहे आणि ती पुस्तकामध्ये व्यवस्थित सोडवून दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉक तुम्हाला स्पोर्ट्स मटेरियलचा 8,000 रुपये दिलेला आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी डेप्रिसिएशन काढायला सांगितलंय आणि ते डेप्रिसिएशन आहे 12.5%. ठीक आहे, तर तुम्ही तुमचा जो स्पोर्ट्स मटेरियलचा आहे क्लोजिंग स्टॉक तो आपण नेहमीसारखं जी ऍडजस्टमेंट करतो ह्याच्यामध्ये पण आपण ऍडजस्टमेंट्स बघितल्या. ड्रग्ज असेल, मेडिसिन्स असेल, स्पोर्ट्स मटेरियल कन्झम्पशनसाठी आपण काय करतो, पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स घेतो, त्याच्यामध्ये जे तुम्ही चालू वर्षी खरेदी केलेले ते ऍड करतो आणि क्लोजिंग स्टॉक लेस करतो. तर इथं 8,000 क्लोजिंग स्टॉक तर तसाच तुमचा लेस होणार आहे एक्सपेंडिचर साईडला. पण ह्याच्यावर तुम्हाला जेव्हा तुम्ही बॅलन्स शीट ऍसेट मध्ये इफेक्ट देता तर तो ऍसेट मधला इफेक्ट मी इथं दिलेला तो बघा. तुम्ही 8,000वर 12.5%नी तुम्ही तुमचं जे काही डेप्रिसिएशन आहे ते काढा आणि ते डेप्रिसिएशन तुम्हाला त्या ऍसेट साईडला वजा करावं लागणार आहे आणि त्याचा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला द्यावा लागणार आहे. ही ऍडजस्टमेंट महत्वाची आहे. प्रॉब्लेम नंबर 9, पान नंबर 85, ऍडजस्टमेंट नंबर 6. त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेशन आपण आत्ताच्याच प्रॉब्लेम मध्ये बघितले. 12 आणि 13 नंबरचे प्रॉब्लेम व्यवस्थित एकदा बघा तुम्ही की तुम्हाला जी काही अमाऊंट मिळालेली आहे त्याच्यामध्ये राहिलेल्या अमाऊंटचाच फक्त आपल्याला फरक द्यायचा आहे. ही या प्रकारच्या ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत या आपण फायनल अकाउंट मध्ये पण बघितलेल्या तसंच करायचं आहे, वेगळं काहीही नाहीये. आणि शेवटचा एक भाग असा आहे की तुम्हाला पिकनिक रिसिट्स, पिकनिक एक्सपेन्सेस, चॅरिटी शो एक्सपेन्सेस रिसिट किंवा हॉल चार्जेस एक्सपेन्सेस रिसिट्स असं दिलेलं असतं. तर इथं तुम्हाला ज्या काही रिसिट्स मिळाले त्याच्यामधून तुम्ही एक्सपेन्सेस वजा करणार आहात का दोन्ही सेपरेट दाखवणार आहात हे तुम्ही ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे त्याचे इफेक्ट व्यवस्थित द्या तुम्ही. ठीक आहे, तर इथं आपण सगळे प्रॉब्लेम्स व्यवस्थित सॉल्व्ह केलेले आहेत. जे 3 प्रॉब्लेम ठेवलेले आहेत ते होमवर्कसाठी आहेत तुमच्या आणि त्याचे पण मी आता त्याच्या ऍडजस्टमेंट्स काय आहेत, त्याचे इफेक्ट्स काय आहेत हे तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि या शेवटच्या 2 स्लाइड्स आहेत या सगळ्या परीक्षेच्या दृष्टीने आणि तयारीच्या दृष्टीने पण तुम्हाला खूप महत्वाच्या आहेत. ते ह्या तुम्हाला जेव्हा कधी प्रिपरेशन करायचं असेल तुमच्या कुठल्याही परीक्षेसाठी, 6माही असेल, त्याच्यानंतर प्रिलिम असेल किंवा तुमची बोर्डाची एक्झाम, तर ह्या व्यवस्थित बघा की अशा रीतीने तुम्ही तुमच्या नोट्स प्रत्येक टॉपिकच्या काढून ठेवल्या, कुठल्या ऍडजस्टमेंट्स, कसे इफेक्ट्स, हे तुम्हाला एक सारांश तुमच्याकडे तयार असेल तर तुम्ही परीक्षेच्या आदल्या दिवशी हे बघितलं तरी तुम्हाला अंदाज येतो की व्यवस्थित आपलं सगळं झालंय ना. आणि त्याच्याही थोडं अगोदर बघितलं तर तयारीला अजून जास्तच उपयोगी पडतात. तर ही तुम्हाला या दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या मटेरियलचा व्यवस्थित तुम्ही वापर करा की जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने हे मटेरियल सगळं महत्वाचं आहे आणि तयारीला असं उपयुक्त असं आहे. तर विद्यार्थी मित्र, आपण नफा न कमावणाऱ्या संस्थांची खाती याच्याबद्दल पहिल्यांदा थेरी बघितली, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. त्याच्या प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक ठिकाणी काही काही हिंट्स आहेत त्या पण मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. आणि आता शेवटच्या भागामध्ये मी ज्या तुम्हाला स्लाइड्स शेवटच्या दाखवल्या की हा तुम्हाला टॉपिक तयार करायचा असेल परीक्षेच्या दृष्टीने तर अगोदर या स्लाइड्स मध्ये मी जसे हे पॉइंट्स दिलेले आहेत ते तुम्ही बघितले तर तुमची तयारी कितपत झाली आहे तुम्हाला कळेल. आणि 11th आवरला पण आपली तयारी झाली आहे की नाही हे चेक करायला पण वापरता येईल. तसंच टॉपिक तयार करण्यासाठी पण ह्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. तर या सगळ्याचा तुम्ही व्यवस्थित उपयोग करून घ्या आणि हा जो टॉपिक आहे ह्याच्यामध्ये आपल्याला उत्तमोत्तम मार्क्स मिळवायचे असं ठरवूनच ह्याची तयारी करा तुम्ही. ठीक आहे, तर आपण पुढच्या भागात भेटूया. नवीन टॉपिक असेल आपला त्याच्याबद्दल तेव्हा आपण डिस्कशन करूया. तर आता या टॉपिक बद्दल सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या. तुम्हाला ऑल दी बेस्ट. धन्यवाद.